मार्गशीर्ष महिन्यातली पंचमी आणि षष्ठी म्हणजे नागदिवाळी म्हणतात त्याला. नागदिवे लावायचे असतात प्रमुख 9 नागांच्या नावाने. म्हणजे ते अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभंच कंबल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया हे प्रमुख 9 नाग आहेत. हे नागलोकातली दिवाळी असते देवदिवाळीनंतर. ते दिवे लावायचे असतात 9 नागांचे. त्याने फॅमिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याला नागदिवाळी म्हणतात. ती 2 दिवस करायची असते. सुब्रमण्यम षष्ठीला देवाचा अभिषेक असतो. बोंडांनी केळ्यांचं हे त्यांना दाखवतात. पंचामृत, शिखरण वगैरे, चंदनाचा लेप असतो. म्हणजे नागदोष वगैरे सगळे आपल्या पिढीतले निघून जातात आणि वंशवेल वाढते. लग्न कार्यातले काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ही सुब्रमण्यम षष्ठी आणि ही दिवाळीची पंचमी असते मार्गशीर्ष महिन्यातली. ती अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याला. पूर्वी हे सगळं माहीत होतं, आता ते सगळं लुप्त होत चाललंय. म्हणून ही माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न आणि अट्टाहास आहे. प्लीज तुम्ही ते सगळं फॉलो करा आणि आपली संस्कृती जोपासा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो, आपली फॅमिली सगळ्यांनी प्रोटेक्ट व्हावी आणि चांगलं व्हावं म्हणून हे सगळ्यांनी करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ट्रेमेंडस मिरॅक्युलस त्याचे अनुभव आहेत.